कोणाला गुरुस्थानी मानावं? नाही, आत्तासुद्धा बाळासाहेब हेच गुरुस्थानी आहेत. आम्ही ही सगळी दर्शनं झाल्यानंतर बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतो. खरं तर पूर्वी मी मातोश्रीवर जाऊन त्यांच्या जे बसायचं आसन होतं त्याचं दर्शन घ्यायचो, पण आता ते शक्य नाही. त्याच्यामुळे आम्ही जसं शक्य आहे तसं बाळासाहेबांचं दर्शन घेतो, त्यांची आठवण करतो. श्रद्धास्थान आहे मातोश्री बाळासाहेबांचं, तिथं आजही वास्तव म्हणतो. तुम्हाला जायला काय अडचण आहे? प्रवेश नाही, असं काय नाही की आपण एकदा त्या विचारापासून ती लोक लांब गेल्यानंतर मग आपण बाळासाहेबांचं ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतो. बघा, संजय राऊत हे काहीही बोलतात, ईश्वरांनी त्यांना माफ करावं अशी अपेक्षा आहे. मी जे काही शिवसेनेसाठी केलं ते विसरलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा एवढं शिवसेनेसाठी केलेलं नाही आहे. माझा लढा हा जे काय माझे प्रिन्सिपल्स आहेत, आपण ज्या निष्ठा असतात, आपलं जे एक विचाराची ताकद असते, विचारांचं वैभव असतं, हे आपण जपलं पाहिजे. आणि ते महाराष्ट्राचं वैभव आहे, ते त्यांना समजू शकणार नाही, कारण ते समोर एक बोलतात, पाठीमागून काय बोलतात जगाला माहिती आहे. मला काय त्यांच्यावर टीका करायची नाही आहे. मला जे काय करायचं होतं शिवसेनेसाठी मी केलेलं आहे. असा एक काळ होता की सिंधुदुर्गमध्ये त्यांना पेट्रोल मिळत नव्हतं गाड्यांमध्ये. असा एक काळ होता की त्यांना हॉटेलमध्ये रूम दिला जात नव्हता. एवढा दरारा नारायण राणे साहेबांचा होता. तिथं मी माझ्या तत्वासाठी त्यांच्याशी सुद्धा लढाई केली. ज्याला ती लढाई संपली त्याला आम्ही दोघं एकत्रसुद्धा आलो कोकणाच्या हितासाठी. त्याच्यामुळे आम्ही जनतेच्या हितासाठी काम करत राहणार. राजकारण हा काय आमचा व्यवसाय नाही, आमच्या पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये मी खुश आहे. जनतेसाठी राजकारण करायचं असतं ते मी करतो आणि ते मी महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला गेले तडकाफडकी, नेमकं काय कारण असावं? कारण एकीकडे संजय शिरसाटांना देखील नोटीस आली आहे, त्या निमित्तानं गेले नाही, मला समजू शकणार नाही. कारण काल आमच्याकडे साई मंदिरमधून पालखी येते माझ्या घरी, त्याचं माझं पूजन असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी साई मंदिरमध्ये जाऊन पूजा करतो, तिथली पालखीची पूजा करतो आणि नंतर मी शिर्डीला येतो. त्याच्यामुळे तिथंसुद्धा राहणं आवश्यक होतं, इथंसुद्धा. त्यामुळे 2 दिवस मी संपर्कात नाही आहे. गेल्यानंतर मी निश्चितपणे मला काय माहिती मिळाली तर आपल्याला सांगेन. सर, आपलं जे वागणं आहे एकदम सुसंस्कृत आहे, परंतु शिवसेनेचे आमदार कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करतात, ज्या पद्धतीने शिवसेना करतात, काय वाटतं? मारहाण करणं योग्य नाही. सेवा चांगली दिली पाहिजे ह्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही, परंतु त्याच्यावर मारहाण करणं हा इलाज नाही. त्याच्यासाठी कमिटी असते, त्यासाठी अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे सांगून त्याचं ठेका रद्द करता आला असता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने संयम बाळगला पाहिजे आणि तो संयम बाळगला असता तर आज जी बदनामी झाली ती बदनामी झाली नसते. दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, मात्र आता त्या युतीचं किंवा त्या पक्षाचं नाव काय? एक गोष्ट अशी आहे बघा, एकत्र येणं ते एका कुटुंबातले आहेत, त्याच्यामध्ये काय वाईट आहे असं बिलकुल नाही. तर त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवायच्या आहेत. आम्ही जनतेसाठी काम करतो, जनतेसाठी काम करत राहणार. पण जो मुद्दा मांडला जातो तो मुद्दा मात्र कारण मी स्वतः शिक्षण मंत्री होतो, कुठल्याही परिस्थितीत मराठी भाषाच महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे. हिंदी तर पूर्वीपासून 5वी 6वी 7वीला होतीच. फक्त नवीन शैक्षणिक धोरणानुसार 6वीपासून तुम्हाला मुलांना चॉईस द्यायला लागतं. त्याच्यामुळे ती 3री 4थी 5वीमध्ये आलेली असेल तर त्याला वेगळ्या तऱ्हेने बघण्याची काय आवश्यकता नाही. अजूनही माध्यमसुद्धा मराठीच आहे आणि आपण 10 माध्यमांच्या शाळांमधून शिकवतो महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्र एक वेगळा आहे. 10वीपर्यंत मराठी कंपल्सरी आहे. आम्ही जी नवीन शिफारस केली आहे, मी त्या समितीचा अध्यक्ष होतो, 11वी 12वीमध्ये सुद्धा मराठी कंपल्सरी करावी अशी शिफारस केलेली आहे. आता इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग आपण मराठीत देतो. पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपण मेडिकलसुद्धा मराठीमध्ये शिकवायला सुरुवात करणार. हे महाराष्ट्रामध्ये कधीच घडलं नव्हतं. 16 वर्ष झाली महाराष्ट्राला मराठी भाषेचं धोरण नव्हतं, जे धोरण मी दिलेलं आहे. आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय मराठी संमेलनं भरवायला सुरुवात केली. मराठीची 4ही कार्यालयं ही मुंबईच्या बाहेर पाठवण्याचा निर्णय हा तत्कालीन महाविकास आघाडीने घेतलेला होता. तो निर्णय रद्द केला. भव्य असं मराठी भाषा भवन आज मरीन ड्राईव्हला उभं राहतं आहे. या सगळ्या मराठी भाषेच्या अभिमानाच्या गोष्टी आहेत. आज भारतभर असलेली मराठी लोकं एकत्र येत आहेत. सीमा भागातल्या हल्लीत एका मुलींच्या शाळेला आम्ही जवळजवळ 30 कोटी रुपये दिले.
म्हणजे आम्ही मराठीसाठी जे जे काय करायला लागतं आम्ही करतो. हल्ली मुलंसुद्धा आपापसात हिंदीमध्ये बोलतात, ते बंद व्हावं म्हणून मराठी युवक मंडळं मी स्थापन केली, त्यांना अनुदान द्यायला सुरुवात केलं. आम्ही जे केलं याच्याबद्दल एकही गोष्ट ते का करू शकले नाही हा प्रश्न आहे. राजसाहेब त्यांच्या परीने धडपडत असतात, परंतु जे काय निर्णय घेतले ते आमच्या काळात झालेले आहे. मराठी भाषा धोरणामध्ये तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मराठीत बोलण्याचं कंपल्शन आहे, तुम्ही जर महाराष्ट्रातले असाल तर. मग ह्या गोष्टी आम्ही अगदी रितसर मार्गाने केल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की वेगळे विषय असू शकतात, पण मराठी भाषेसाठी आम्ही जे केलं कोणीही केलेलं नाही. सुनील ठाकरे बंधू महानगरपालिका निवडणुका समोर ठेवून एकत्र येत आहेत का? आणि जर ते एकत्र येत आहेत तर संजय राऊत म्हणतात महाविकास आघाडीमध्ये काहीही बिघडी नाही, मात्र स्वतंत्र लढण्याचा जो निर्णय स्थानिक पातळीवर वेगळ्या वेगळ्या आघाड्या ज्या असतात ते निर्माण होतात. नाही बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, शेवटी राजसाहेब कुठल्याही परिस्थितीमध्ये जे उद्धव साहेबांनी केलं ते करतील असं मला स्वतःला वाटत नाही. कारण बाळासाहेबांचे विचार सोडणारे राजसाहेब नाही आहेत. त्यांनी वेगळा पक्ष काढला पण बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिले. उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, काँग्रेसबरोबर आघाडी केली, हा त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तर एवढी लोकं बाहेर पडली. आज महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे 20 आमदार आणि आमचे 60 आमदार निवडून दिले, कारण महाराष्ट्राची जनता नेहमी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहिलेली आहे. RSSचे मोहन भागवत म्हणतात की 75 नंतर रिटायर व्हायला पाहिजे, कुठेतरी तो त्यांचा निर्णय जो आहे तो मोदी साहेबांकडे किंवा शांत आहे. नाही, मला ह्याच्याबद्दल काय बोलता येणार नाही. ते फार मोठी व्यक्ती आहे, त्यांच्याबद्दल मी काय बोलणं योग्य होणार नाही. विचार जे 75 वय झाले नाही, हे शेवटी त्यांची वेगळं असं एक कॅडर आहे. त्या कॅडरमधून BJPला नेहमी मदत होत असते आणि त्याच्यामुळे RSS ही एक वेगळी संघटना आहे जी इंडिपेंडंट आहे आणि त्यांचे विचार इंडिपेंडंट असतात आणि ते स्वतःच्या तत्वाप्रमाणे काम करत असतात. शिवसेनेच्या नेत्यांच्या चौकशा सुरू झाल्या, जसं संजय शिरसाटांचा मगाशी मुद्दा मांडला, त्यामुळं एकनाथ शिंदे मोठ्या नेत्यांची भेट घेतात कधी? नाही, असं बिलकुल नाही आहे. बघा, असे आरोप नेहमी होत असतात. संजय शिरसाट त्याची उत्तरं देतील आणि चौकशीमध्ये ते साफ निघतील असं मला वाटतं. दोघांमध्ये देखील मृत्युंकी झाली. हे बघा, गद्दारी ही विचाराशी गद्दारी असते आणि ती बाळासाहेबांच्या विचाराशी कोणी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून जर तुम्ही 20वर गेला ना, तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आज तुमचे 20च का निवडून आले, तर लोक आता तुम्हाला मानत नाहीत स्वतःचं, आणि तीसुद्धा फतव्याची मतं आहेत. ती जर वजा केली तर 5 सुद्धा आमदार निवडून आले नसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.